भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढून भविष्य काळात उंच यश शिखरे सर करण्याची स्वप्न पाहण्यातच खरा पराक्रम असतो. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 8. या अगोदर आपले 7 लेक्चर झालेले आहे, ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण या लेक्चरची लिंक दिलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे. लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. तिसरी आणि अति महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लेक्चर आवडलं लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला अजिबातच विसरू नका. आलं लक्षात? चालेल. आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट सांगतो, ही आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातोय, वाचून समजत नाहीये, तर बिंदासपणे ही बॅच जॉईन करा. मी अगदी बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी इन डिटेल या बॅच मध्ये कव्हर केलेल्या आहे आणि अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. एकदा का तुम्ही माझ्याकडून अर्थशास्त्र हा विषय शिकले किंवा एकदा का तुम्ही ही बॅच केली तर परत कधीच तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय शिकण्याची कुणाकडून गरज राहणार नाही. आलं लक्षात? चालेल. आता मी आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, लेक्चर क्रमांक 8चा आपला आज पहिला प्रश्न आहे. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. लेक्चर क्रमांक 8चा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी, लक्ष द्या, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? म्हणजे आपल्याला 2 विधानं दिले आणि त्यापैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं. आणि हा प्रश्न आहे मित्रांनो STI पूर्व परीक्षा 2016. चला बोला, कधीचा प्रश्न आहे? STI पूर्व परीक्षा 2016 आणि विचारले खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिलं विधान आहे बघा मित्रांनो, लक्ष द्या. बघा वाचतो मी पहिलं विधान आहे, शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे, म्हणजे शेती क्षेत्रात खूप जास्त गर्दी झाल्यामुळे किंवा शेती क्षेत्रामध्ये खूप जास्त लोक काम करतायत त्यामुळे जी गर्दी झाली त्या गर्दीमुळे किंवा अधिकच्या अवलंबनामुळे, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये झालेल्या गर्दीमुळे किंवा अधिकच्या अवलंबनामुळे, म्हणजे शेती क्षेत्रावर खूप लोक जे अवलंबून आहे त्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहाव्यास मिळते. हा पहिला प्रश्न आहे, पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा मित्रांनो, गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. आणि आपल्याला विचारलं पर्यायी उत्तर आहे. आपल्याला बरोबर विधान ओळखायचंय. कोणतं विधान ओळखायचंय? बरोबर. केवळ बी, केवळ ए आणि बी आणि वरील पैकी नाही. आता मित्रांनो, आपण याच्यातील एक एक विधानावर चर्चा करूयात. आलं लक्षात? अगोदर काय करूयात बघा मित्रांनो, तुम्हाला अगोदर काय करतो मी, या प्रश्नाचं उत्तर सांगून टाकतो. सर आज असं कसं काय? अगोदर तुम्ही एक्सप्लेनेशन देता, मग आम्ही उत्तर सांगतो. आता या लेक्चरमध्ये तुम्ही काय उत्तर सांगताय? याचं उत्तर सांगतोय कारण आपल्याला ते तुम्हाला समजायला सोपं जाईल किंवा ज्यावेळेस मी एक्सप्लेनेशन देईल त्यावेळेस ते तुम्हाला समजायला सोपं जाईल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून टाकतो. मित्रांनो, आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आणि या वाक्यातले, या प्रश्नातले दोन्ही पण विधानं बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं ऑप्शन ए आणि बी. बरोबर विधान ओळखा, ए आणि बी दोन्ही पण विधानं बरोबर आहेत. आता सर तुम्ही आला प्रश्न वाचून दाखवला, उत्तर सांगितलं, दोन्ही पण विधानं बरोबर आहे असं सांगितलं, पण ते दोन्ही पण विधानं कसे बरोबर आहे की त्याबद्दल अजून डिटेल एक्सप्लेनेशन आम्हाला पाहिजे, तेच मी तुम्हाला सांगतो. आता बघा मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर काय करूयात, यात आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नातलं जे दुसरं विधान आहे या दुसऱ्या विधानाबद्दल अगोदर चर्चा करूयात. दुसरं विधान कसं बरोबर आहे ते आपण बघूयात. बघा मित्रांनो, दुसरं विधान काय म्हणतं आपल्याला, गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. म्हणजे उद्योग क्षेत्र जे आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे इथे रोजगाराचं प्रमाण वाढलंय मागच्या गेल्या काही दशकात, म्हणजेच तिथं बेरोजगारीचं प्रमाण कमी झालंय असं यांना म्हणायचं. आणि हे बरोबर आहे. सर गेल्या काही दशकामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं म्हणजे रोजगाराचं प्रमाण वाढलं, हे बरोबर आहे. तर ते कसं ते आम्हाला सांगा. बघा मित्रांनो, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी ऑप्शन क्रमांक 2 जे आपलं विधान क्रमांक 2 आहे तर याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. गेल्या काही दशकामध्ये औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं म्हणजे रोजगार वाढले, ते कसे? बघा मित्रांनो, गेल्या काही दशकात म्हणण्यापेक्षा मागच्या 2 ते 3 दशकामध्ये औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालंय आणि रोजगाराचं प्रमाण वाढलंय. म्हणजे बेरोजगारी कमी झालेली आपल्याला आढळते काही प्रमाणात गेल्या मागच्या 2 ते 3 दशकामध्ये. तर ती कशी? बघा मित्रांनो, आपण 1991 ला आर्थिक सुधारणा केल्या. म्हणजे 1991च्या अगोदर किंवा 1990च्या दशकात आपली अर्थव्यवस्था पूर्ण डबघाईला गेली होती, पूर्ण रसताळाला गेली होती आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपण 1991 ला आर्थिक सुधारणा केल्या. आणि आर्थिक सुधारणामध्ये आपण एक धोरण स्वीकारलं, ते म्हणजे उखाजा धोरण, किंवा आपण LPG धोरण असं पण म्हणतो.
आता काय आहे उखाजा धोरण किंवा एलपीजी धोरण, आणि याच्यामुळे कशा प्रकारे मागच्या 2 ते 3 दशकात औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं ते आपण बघूयात. आता बघा मित्रांनो, उखाजा धोरण म्हणजे काय? उ म्हणजे उदारीकरण, खा म्हणजे खाजगीकरण, जा म्हणजे जागतिकीकरण. उदारीकरणालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लिबरलायझेशन, खाजगीकरणाला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रायव्हेटायझेशन, आणि जागतिकीकरणाला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्लोबलायझेशन. म्हणजे LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. यालाच मी मराठीत म्हणलं उ खाजा, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. आता मित्रांनो, या धोरणामुळे काय झालं, मागच्या 2 ते 3 दशकात भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण औद्योगिक क्षेत्रात कमी झालं. ते कसं? बघा मित्रांनो, उदारीकरणामुळे आपण काय केलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे खूप डिटेल सांगायच्या गोष्टी आहेत, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की जेणेकरून तुम्हाला या 2 नंबरच्या ऑप्शनचं जे आहे किंवा 2 नंबरच्या विधानाचं एक्सप्लेनेशन मिळेल. आता उदारीकरणामुळे काय झालं मित्रांनो, उदारीकरणामुळे काय झालं तर सरकारने जी खाजगी क्षेत्रावर जाचक बंधनं टाकली होती, ती बंधनं उदारीकरणामुळे काय झालं, आपण सरकारने काढून घेतली किंवा आपण काढून घेतली, आणि यामुळे काय झालं, खाजगी क्षेत्राला औद्योगिक विकास करायला चालना मिळाली, आणि त्यामुळे औद्योगिक विकास व्हायला चालना मिळाली. त्यानंतर मित्रांनो, खाजगीकरणामुळे काय झालं, खाजगी क्षेत्राला आपण औद्योगिक विकासामध्ये सामावून घेतलं, त्यामुळे औद्योगिक विकासाला अजून मोठ्या प्रमाणात हातभार लागला, सपोर्ट लागला. आणि तिसरं जागतिकीकरणामुळे काय झालं, ग्लोबलायझेशन. यामुळे काय झालं, भारतीय बाजारपेठ ही जगाला खुली झाली, आणि जगाच्या सगळ्या बाजारपेठा या भारतीय बाजारपेठेला खुल्या झाल्या. म्हणजे भारतामध्ये औद्योगिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आलं लक्षात? मग अशा प्रकारे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे जे धोरण आपण स्वीकारलं होतं, या धोरणामुळे काय झालं, औद्योगिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. म्हणजे खाजगी क्षेत्राला आपण औद्योगिक विकासामध्ये सामावून घेतलं, खाजगी क्षेत्रावरचे जाचक बंधनं आपण काढून टाकले, जगाच्या अर्थव्यवस्थेला, जगाला आपली बाजारपेठ किंवा आपली अर्थव्यवस्था खुली केली, त्यामुळे उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आणि याचा परिणाम काय झाला मित्रांनो, उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली, त्यामुळे उद्योगधंदे उभा राहायला सुरुवात झाली, आणि जिथं उद्योगधंदे उभा राहत असतात तिथं रोजगार निर्मिती होत असते. म्हणून मागच्या 2 ते 3 दशकात जास्तीत जास्त उद्योगधंदे उभा राहायला, उद्योगधंद्याला चालना दिल्यामुळे उद्योगधंदे उभा राहायला सुरुवात झाली, आणि त्यामुळे तिथलं बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आणि रोजगारीचं प्रमाण वाढलं. म्हणून दुसरं विधान बरोबर आहे की गेल्या काही दशकात म्हणजे मागच्या 1, 2 ते 3 म्हणजे 20 ते 30 वर्षात, मागच्या दशक म्हणजे 10 वर्षाचा कालावधी. बघा, गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील, म्हणजे औद्योगिक क्षेत्र जे आहे, उद्योग क्षेत्र आहे, तर या उद्योग क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. त्याचं कारण हे आहे 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा. क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला विधान क्रमांक बी जे आहे तर ते बरोबर कसं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. यावर मी कमीत कमी 2 तास चर्चा करू शकतो मित्रांनो, इतकं सांगा वाटतं ना. पण आता सध्या इथं प्रॉब्लेम आहे, मी बॅच मध्ये सगळं विस्तृत घेतलेलं आहे. इथे मी तुम्हाला फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी सांगतो. तरी पण तुम्हाला मी शॉर्ट बट स्वीट अगदी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे मी सांगितल्यावर समजतं म्हणजे समजतं. आलं लक्षात? चाल. आता मित्रांनो, तुम्हाला ब विधान बरोबर आहे हे तुम्हाला मी सांगितलं. उत्तर तर मी अगोदरच सांगून दिलेलं आहे, ए आणि बी दोन्ही पण विधान बरोबर आहे. ब कसं बरोबर आहे हे तुम्हाला मी सांगितलं. आता मित्रांनो, ए विधान जे आपल्यासाठी आता सध्या अति महत्वाचं आहे, ज्यावर आयोगाचे वारंवार प्रश्न असतात. मग या ए विधानात जी आपल्याला कॉन्सेप्ट विचारली ती आपली क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे काय ए विधान? बघा, शेती क्षेत्रातील, शेती म्हणजे कृषी, ओके, शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे किंवा अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहाव्यास मिळते. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत या विधानाला असं म्हणायचंय की शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छुपी बेरोजगारी पाहायला मिळते. येस, विधान बरोबर आहे हे तुम्हाला मी सांगितलंय. पण मित्रांनो, आता तुम्हाला छुपी बेरोजगारी म्हणजे काय हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. यावर आयोगाचे खूप सारे प्रश्न आहेत. आपल्याला छुपी बेरोजगारी काय हे माहिती असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे म्हणजे आहे. आता ही छुपी बेरोजगारी म्हणजे काय आणि ती ग्रामीण भागात कशा प्रकारे आढळते ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा मित्रांनो, छुपी बेरोजगारी हे काय आहे तर हे बेरोजगारीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत. एखादा व्यक्ती बेरोजगार असतो, ज्याच्या हाताला काम नसतं, तर ते वेगवेगळ्या प्रकारे तो बेरोजगार असतो, आणि त्यामध्ये एक आहे छुपा बेरोजगार. आलं लक्षात? मग बेरोजगारीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये एक बेरोजगारीचा प्रकार आहे तो म्हणजे छुपी बेरोजगारी. आलं लक्षात? मग छुपी बेरोजगारी म्हणजे काय, ती ग्रामीण भागात कशी आढळते, त्यामध्ये छुपा बेरोजगार म्हणजे काय, आणि त्याच्या संदर्भात अजून काही महत्वाच्या गोष्टी आता आपण अभ्यासूयात. आलं लक्षात? मग आपण बघूयात आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय. आता बघा मित्रांनो, इथे छुपी बेरोजगारी असं दिले, परत सांगतोय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीच पाहिजे. लक्षात? ओके, बघा मित्रांनो, छुपी बेरोजगारी, बोला कोणती बेरोजगारी?
छुपी बेरोजगारी. एखादा व्यक्ती बेरोजगार आहे तो छुपा बेरोजगार कसा आहे किंवा छुपी बेरोजगारी कशी असते ते आपण बघायचं. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, छुपी बेरोजगारीला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे प्रच्छन्न बेरोजगारी. बोला, छुप्या बेरोजगारी. आयोग डायरेक्ट याचा वापर करते ह्या शब्दांचा, तुम्हाला माहितीच पाहिजे. छुप्या बेरोजगारीला प्रच्छन्न बेरोजगारी असं पण म्हणतात, छुप्या बेरोजगारीला अदृश्य बेरोजगारी असं पण म्हणतात, छुप्या बेरोजगारीला डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट असं पण म्हणतात. हे माहितीच पाहिजे तुम्हाला, कळतंय? चला बोला, छुपी बेरोजगारी आपण बघतोय. छुप्या बेरोजगारीला मी अजून 3 नावं सांगितले. पहिलं काय? प्रच्छन्न बेरोजगारी. छुप्या बेरोजगारीलाच प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतात, छुप्या बेरोजगारीलाच अदृश्य बेरोजगारी असं म्हणतात, आणि छुप्या बेरोजगारीलाच इंग्लिशमध्ये डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात. कळते? हे सगळे नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. आयोग विचारतो तुम्हाला अदृश्य बेरोजगारी म्हणजे काय? अदृश्य बेरोजगारी म्हणजे छुपी बेरोजगारी. आयोग विचारतो तुम्हाला प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय? प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे छुपी बेरोजगारी. म्हणजे तुम्हाला छुपी बेरोजगारी मी आता समजून सांगेल, त्याचाच अर्थ होतो प्रच्छन्न बेरोजगारी, त्याचाच अर्थ होतो अदृश्य बेरोजगारी, आणि त्याचाच अर्थ होतो डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. क्लिअर? मग आता आपण समजून घ्या छुपी बेरोजगार म्हणजे काय आणि त्याविषयी इतर काही मुद्दे. परत सांगतो, या एक्सप्लेनेशन मुळे तुमच्या आतापर्यंत आयोगाला आलेले 5 ते 7 प्रश्न कव्हर होणार आहेत. लक्षात? त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या छुपे बेरोजगार म्हणजे काय. सगळ्यात अगोदर प्रामुख्याने ग्रामीण भागात ही बेरोजगारी आढळते. म्हणजे छुपी बेरोजगारीचं प्रमाण जास्तीत जास्त प्रामुख्याने हे कोणत्या भागात आढळतं? ग्रामीण भागामध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये प्रमुख व्यवसाय काय असतो मित्रांनो लोकांचा? शेती, कृषी. मग याचा अर्थ काय की छुपी बेरोजगारी ही प्रामुख्यानं ग्रामीण भागात शेती क्षेत्रात आढळते. ही गोष्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट डोक्यात फिट करा की छुपी बेरोजगारी ही प्रामुख्यानं ग्रामीण भागात म्हणजेच पर्यायानं शेती क्षेत्रात आढळते. ही गोष्ट लक्षात घ्या. छुपी बेरोजगारी म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित सांगणार आहे, काळजी नसावी. फक्त मी जे सांगतो ते लक्ष द्या. दुसरं, भारतात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण यामध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये जे वेगवेगळे बेरोजगार लोक आहेत ना, सगळ्यात जास्त बेरोजगार हे छुपे बेरोजगार आहे भारतामध्ये. म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगार जे लोक आहेत ते आहेत छुपे बेरोजगार. म्हणजे बेरोजगार हे वेगवेगळे बेरोजगार असू शकतात, त्यामध्ये छुपे बेरोजगार हे सगळ्यात जास्त आहे. किंवा छुप्या बेरोजगारीचं प्रमाण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि छुपी बेरोजगारी प्रामुख्यानं ग्रामीण भागात आढळते. आणि ग्रामीण भागात म्हणजेच पर्यायानं शेती क्षेत्रात छुपी बेरोजगारी सगळ्यात जास्त आढळते. आलं लक्षात? विधान तर मी बरोबर सांगितलेलं आहे. शेती क्षेत्रात खूप जास्त गर्दी झाल्यामुळे किंवा शेती क्षेत्राच्या अवलंबनामुळे शेती क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळते. येस, शेती क्षेत्रात खूप जास्त गर्दी झाली म्हणजे खूप लोक शेतीवर अवलंबून आहे. आलं लक्षात? आणि खूप जास्त शेतीवर अवलंबून आहे, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी त्या शेतीमध्ये झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळते. मग ती छुपी बेरोजगारी ते आपण समजून घेतोय. आता तुम्हाला 2 विधान प्रॉपर कळाले की छुपी बेरोजगारी प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळते. ग्रामीण भागात प्रमुख व्यवसाय असतो शेती, म्हणजे शेती क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळते. आणि भारतात सर्वाधिक जे बेरोजगार आहे ते कोणत्या प्रकारचे बेरोजगार आहे? छुपे बेरोजगार आहे. छुप्या प्रकारचे बेरोजगार आहे. अदृश्य, प्रच्छन्न, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहे. कळतंय? आता बघा मित्रांनो, तुम्हाला मी छुपी बेरोजगारी म्हणजे काय हे वाक्य तुम्हाला छुपी बेरोजगारी म्हणजे काय हे सांगेल. लक्ष द्या, छुपी बेरोजगारी म्हणजे काय बघा. एखाद्या ठिकाणी एखादे काम करण्यासाठी, XYZ काम आहे, ते काम करण्यासाठी जेवढ्या व्यक्ती आवश्यक असतात त्यापेक्षा अधिक व्यक्ती तेथे काम करतात, तेव्हा त्याला छुपी बेरोजगारी असं म्हणतात. बघा, लक्ष द्या, छुपी बेरोजगारी म्हणजे काय बघा मित्रांनो. एखाद्या ठिकाणी एखादं काम करण्यासाठी, म्हणजे XYZ काम आहे, हे काम करण्यासाठी जेवढ्या व्यक्ती आवश्यक आहे, जसं की XYZ काम आहे आणि हे काम करण्यासाठी 2 व्यक्ती आवश्यक आहे. म्हणजे 2 व्यक्ती हे काम अगदी आपल्या क्षमतेचा वापर करून व्यवस्थित करू शकतात. पण हे काम करण्यासाठी 2 व्यक्ती आवश्यक आहे, पण इथं 2 ऐवजी 5 व्यक्ती सध्या काम करताय. किती व्यक्ती काम करताय? 5 व्यक्ती. मग मित्रांनो, हे जे एक्स्ट्रा 3 लोक इथं काम करताय ना, हे 3 लोक म्हणजेच मित्रांनो छुपे बेरोजगार, यालाच आपण म्हणू शकतो छुपी बेरोजगारी. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादं काम करण्यासाठी जेवढे व्यक्ती आवश्यक असतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती जर तिथं काम करत असतील तर ते जास्त व्यक्ती जे काम करतात ते छुपे बेरोजगार असतात. आणि यालाच म्हणतात छुपी बेरोजगारी किंवा डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट किंवा प्रच्छन्न बेरोजगारी किंवा अदृश्य बेरोजगारी. कळते? पुढे बघा मित्रांनो, हे वाक्य तुम्हाला कळालं. मी परत अजून चर्चा करतो, काळजी करू नका. बघा, इथं दिलंय मी अजून. इथं आता हे विधान मी नंतर घेतो, अगोदर उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं दिलं ना, एखाद्या ठिकाणी एखादं काम करण्यासाठी जेवढ्या व्यक्ती आवश्यक असतात त्यापेक्षा अधिक व्यक्ती तिथे काम करतात, त्याला छुपी बेरोजगारी असं म्हणतात. बरोबर? मग उदाहरणार्थ बघा, शेतीचं 1 एकर किंवा शेतीचं 1 क्षेत्र आहे, XYZ जेवढं क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र, शेतीचं 1 क्षेत्र 1 व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो, तरी 4-5 व्यक्ती तिथे काम करत असल्यास ते अदृश्य बेरोजगार असतात. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत सांगू,
मला सांगा, छुपी बेरोजगारी ही प्रामुख्यानं कोणत्या क्षेत्रात आढळते रे? शेती क्षेत्रात, ग्रामीण क्षेत्रात. बघ, आपण असं समजूया, शेतीचं हे 1 एकर क्षेत्र आहे. किती एकर क्षेत्र आहे? 1 एकर. आता हे 1 एकर क्षेत्र जे आहे, तर एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती काय करू शकतो? आपल्या क्षमतेचा वापर करून पुरेपूरपणे ह्या 1 एकर शेती जी आहे तर इथं पिकू शकतो किंवा 1 एकर शेतीचं उत्पन्न काढू शकतो एक व्यक्ती अगदी व्यवस्थितरित्या. पण होतं काय, या 1 एकर शेतीमध्ये एक व्यक्ती काम करण्यास सफिशियंट आहे, पुरेसा आहे. पण इथे एकूण 5 लोक काम करत असतात. किती लोक काम करत असतात? 5. म्हणजे उरलेले 4 लोक आहेत ना मित्रांनो, हे उरलेले 4 लोक छुपे बेरोजगार आहेत. कोणते बेरोजगार आहे सांगा? छुपे बेरोजगार आहेत. म्हणजे हे इथं असून आणि नसून काहीच उपयोग नाही, हे इथं लपलेले बेरोजगार आहे. म्हणतो आपण यांना, जसं की मी तुम्हाला जर विचारलं, मग 1 एकर शेतीमध्ये आता या 5 जणांना रोजगार आहे, पॉसिबल आहे का? असं आपण म्हणू शकतो. 1 एकर शेती आहे, इथं 5 लोक काम करतात, म्हणजे 5 जणांना सध्या रोजगार मिळतोय. पण नाही, याच्यातले जे 4 लोक आहेत ना मित्रांनो, हे 4 लोक इथं लपलेले बेरोजगार आहेत, छुपे बेरोजगार आहेत, अदृश्य बेरोजगार आहेत, प्रचंड बेरोजगार आहेत, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहे, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहेत. कळतंय? मग अशा प्रकारे हे एक्स्ट्रा लोक जिथं काम करतात तर ते छुपे बेरोजगार असतात. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत, एखाद्या ठिकाणी एखादं काम करण्यासाठी जेवढे व्यक्ती आवश्यक असतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती जर तिथं काम करत असतील तर ते जास्त व्यक्ती जे तिथं काम करतात जे छुपे बेरोजगार असतात, आणि या प्रकाराला छुपे बेरोजगारी असं म्हणतात. आता उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो, आपला प्रश्न असतोय की शेती क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. बरोबर उत्तर सांगितलं मी तुम्हाला. आता बघा, तुम्ही गावाशी तुमचा संबंध असेल, जे लोक गावाकडले असतील त्यांना मला काय म्हणायचं ते कळालं. बघा, सपोज 3 भाऊ आहे आणि त्यांच्या 2च एकर जमीन आहे. बरोबर. आता 2 एकर जमिनीमध्ये जर आपण म्हटलं तर 3 भावांना रोजगार आहे. पण खरा जर विचार केला मित्रांनो, तर 2 एकर जमीन एक भाऊ चांगल्या प्रकारे करू शकतो की नाही? त्याच्या क्षमतेचा वापर करून 1 एकर जमीन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि तिथं जे उत्पन्न काढायचं ते काढू शकतो. म्हणजे एक्स्ट्रा जे 2 लोक आहेत ते पण त्याच्यातच राबताय. म्हणजे 2 जे एक्स्ट्रा आहे ना, ते छुपे बेरोजगार आहेत, लपलेले बेरोजगार आहेत. लक्षात? म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादं काम करण्यासाठी आवश्यक व्यक्ती लागतात, त्यापेक्षा जास्त व्यक्ती जर तिथं काम करत असतील तर ते छुपी बेरोजगारी असते, त्याला छुपे बेरोजगार असं म्हणायचं. आलं लक्षात? आणि मित्रांनो मला सांगा, सपोज या 1 एकर शेतीमध्ये 1 लाख रुपयाचं उत्पन्न निघतं. आपण असं गृहीत धरूया की वर्षभरात या 1 एकर शेतीमध्ये 1 लाख रुपयाचं उत्पन्न निघतं. बरोबर. ओके, मला सांगा, ही 1 एकर शेती किती व्यक्ती चांगल्या प्रकारे कसू शकतात? एक व्यक्ती चांगल्या प्रकारे कसून किती लाख रुपये उत्पन्न काढू शकतो? 1 लाख रुपये. आता मला सांगा रे, जर इथे 1 व्यक्तीऐवजी 5 व्यक्ती काम करायला लागले ह्या शेतीत, 1 एकर शेतीत 1 व्यक्तीऐवजी 5 व्यक्ती काम करायला लागले, तर मला सांगा, हे उत्पन्न 1 लाखाच्या वर वाढणार आहे का? अजिबात नाही वाढणार. 1 एकर मध्ये जे उत्पन्न निघायचं तेच निघेल ना. कळतं मी तुम्हाला काय बोलतो? मग एक व्यक्ती पण 1 एकरात 1 लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो, आणि 5 व्यक्तीने काम केलं तरी पण त्या 1 एकरात किती उत्पन्न निघणार आहे? 5 व्यक्तीने जर 1 एकरात काम केलं तरी पण तिथे किती उत्पन्न निघणार आहे? 1च लाख. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत हे एक्स्ट्रा 4 लोक जे इथं काम करतात यांचं काही उत्पन्न आहे का? किंवा हे असल्यामुळे इथं काही उत्पन्न निघतंय का? नाही. म्हणूनच मित्रांनो असं म्हटलं जातं की छुप्या बेरोजगारीची सीमांत उत्पादकता 0 असते. म्हणजे काय, तर जे छुपे बेरोजगार आहे ना, यांची उत्पादकता काहीच नसते, यांची जी सीमांत उत्पादकता असते ते 0 असते. मग तुम्हाला खूप वेळा प्रश्न आलेला आहे, छुप्या बेरोजगाराची सीमांत उत्पादकता 0 असते. कारण अशा व्यक्ती म्हणजे हे छुपे बेरोजगार जे आहे, अशा व्यक्ती बाजूला केल्या तरी उत्पादनाच्या पातळीत काहीच फरक पडत नाही. म्हणजे 4 व्यक्ती इथून काढूनही टाकल्या, एका व्यक्तीने जरी काम केलं तरी उत्पन्न 1 लाखच निघणार आहे. म्हणून हे जे छुपे बेरोजगार आहे यांची सीमांत उत्पादकता 0 आहे. कळतंय? मग अशा प्रकारे मित्रांनो, छुप्या बेरोजगारीवर आयोगाने आतापर्यंत खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. मी या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला 2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. मागच्या हे कळालं तुम्हाला? कळालंच असेल. इतका आता एकदम सोप्या साध्या सरळ भाषेत जर सांगितलं 5वीच्या मुलाला पण कळतं मित्रांनो. इतका टफ सब्जेक्ट आहे. मी ज्यावेळेस शिकवतो ना, माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आपली 1-2 आहेत माझ्या रिलेटिव्ह मधलेच, 5वी 6वीचे 2-3 मुलं आहेत, त्यांना पण काही मी आपल्या बॅचचे काही ओपन करून दिलेल्या काही गोष्टी, तर त्यांना पण मी काय बोलतो हे कळतंय. लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा की खूप साध्या सोप्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि आपल्या भाषेत सांगितलं मित्रांनो समजतं. एकदम इकॉनॉमिक्सला एकदम प्रोफेशनल हाताच्या घडी घालून एकदम टफ शब्द जर वापरले ना तर ते समजणार नाही, बोर वाटायला लागेल इकॉनॉमिक्स. पण आपल्याला समोरचा व्यक्ती बोलला ना, आपल्या काळजाला येऊन भिडलं किंवा आपल्या डोक्यात ते छापलं गेलं ना, मग अजून इंटरेस्ट येतो शिकायला. आणि माझा तोच उद्देश असतो, अगदी लोकल भाषेमध्ये, एकदम लोकल भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये एकदम साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये इकॉनॉमिक्स समजून सांगणे. कारण बघा, खूप लोक जे आहेत इकॉनॉमिक्स शिकवत आहे,
खूप तज्ज्ञ लोक आहे, माझ्यापेक्षा कितीतरी तज्ज्ञ लोक असतील महाराष्ट्रामध्ये खूप. मी काय कुणाला नाव ठेवत नाही किंवा माझंही काही सांगत नाही, फक्त मला एक पॉईंट मुलांचा लक्षात आला. बघा मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ना हे मुलं, याच्यातले 70 ते 80% मुलं हे पूर्णतः ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आढळतात. ज्यामध्ये 70 ते 80, 90% पण म्हणू नका, पण 80%च्या आसपास पकडू, यांचं शिक्षण हे प्राथमिक शाळेत झालेलं आहे. आणि सगळ्यांना आता माहिती आहे की त्यांचा शिक्षणाचा प्रवास कसा आहे, काय शिकवलंय त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यावर खूप गोष्टी कळायला. 5वीचं पुस्तक त्यांनी कदाचित 5वीला वाचलं असेल की नाही मला माहित नाही, ते आता वाचताय. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत मला काय म्हणायचं ते सांगतो. मला असं म्हणायचं की आपलं बेसिक खूप कच्चं असतं. डायरेक्ट एकदम टप शब्द जर पडले ना तर आपल्याला इंटरेस्ट येणार नाही. म्हणून तुमच्या भाषेत अगदी बेसिक पासून शिकवण्याला मला आवडतं. लक्षात, ठीक आहे, इट्स ओके. हा विषय सोडून द्या. मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला दोन जे वाक्य किंवा एक प्रश्नाच्या माध्यमातून दोन वाक्य मी तुमचे क्लिअर केले. एक तर पहिलं, मागच्या काही दशकामध्ये भारतामध्ये औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं, म्हणजे रोजगार वाढले तिथं का, त्याला मी सांगितलं 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा किंवा 1991च्या आर्थिक सुधारणा जे LPG आपण धोरण स्वीकारलं तर त्याचा हा परिणाम आहे. आलं लक्षात. दुसरं एक महत्वाचं, हे तुम्हाला मी जे दुसऱ्या वाक्याचं एक्सप्लेनेशन सांगितलं ना मित्रांनो, हे एक्सप्लेनेशन कुठं मी बघून सांगितलं ना, हे वैयक्तिक एक अर्थशास्त्र या विषयाचा विद्यार्थी म्हणून मला 100% माहिती आयोगाला असंच म्हणायचं, आणि ते विधान बरोबर आहे. आणि शेती क्षेत्रात कशा प्रकारे छुपी बेरोजगारी आढळते आणि छुपी बेरोजगारी म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित सांगितलं. छुप्या बेरोजगारीची सीमांत उत्पादकता पण 0 असते, ती कशी असते ते पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगितलं. आलं लक्षात. चालेल, मी आता अशी अपेक्षा करतो तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या हा प्रश्न क्लिअर झाला असेल. जर तुमचा छुप्या बेरोजगारीवर प्रश्न आला तर तो जाणार नाही म्हणजे नाही. आलं लक्षात. आता आपण इथेच थांबूयात. चलो, थँक्यू सो मच.